ते मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील आपल्या सोबत आहेत. त्यांनी देखील तुमचं सगळं म्हणणं ऐकलेलं आहे. संदीपजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? कारण की मनसेच्याच एका माथाडी कामगाराला थेट मारलं जाते, त्यांनी थेट आरोप केलेले आहेत, ते सर्वोच्च तुमच्या नेत्यावर आणि त्यानंतर अमित ठाकरेंवर सुद्धा. मला वाटतं सगळे आरोप खोटे आहेत. या आरोपामध्ये काहीही तथ्य नाहीये. मी स्वतः जरी तिथे उपस्थित नसलो, व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवतो. ऐक रे महेश, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी मी ऐकायला तुम्ही जी दमदाटी करताय तुम्ही मला बोलायला देणार असेल महेशजी, तुम्ही फालतूमध्ये नाही बोलता. मला मारून टाका. मला राज ठाकरेंनी माझी मर्डर केली तरी चालेल, अमित ठाकरेंनी माझी मर्डर केली तरी चालेल, पण मी माझे विषय मांडण्यापासून आणि मी ह्याच्यापासून कुठेही खोटे आरोप सहन करणार नाही. मी ह्याचे पुरावे देईन. महेशजी, तुम्ही जे सगळं म्हणणं मांडलेलं आहे ते संबंध महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. एबीपी माझ्याच्या माध्यमातून संदीप देशपांडेंचं काय नेमकं म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. महेशजी, त्यांचं म्हणणं ऐकूया. मुळात जी मला माहिती दिलेली आहे तिथे उपस्थित असलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी, त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्या अनेक तक्रारी सन्माननीय अमित ठाकरे यांच्याकडे येत होत्या. कामगारांची फसवणूक केल्याच्या, कामगारांकडनं पैसे घेतल्याच्या, आणि तिथं जाब विचारायला त्यांना आज बोलवलं होतं. त्यावेळेला अनेक कामगार घेऊन ते तिथे आले आणि उलटसुलट उत्तरं द्यायला लागले आणि त्यानंतर या पद्धतीने अमित ठाकरेंची ते बोलले. त्यामुळे तिथे चिडलेले जे कामगार होते, महाराष्ट्र सैनिक होते, त्यांनाच राग आला आणि त्यांनीच त्याला प्रसाद दिला. ही एकंदर जी मला मिळालेली माहिती आहे ती आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. महेशजी, वस्तुस्थिती वेगळी असल्याचं म्हणताय संदीपजी. मी ह्या विषयात जर पुरावे द्यायला तयार आहे. अमित ठाकरेंनी फोन केल्याचे पुरावे देतो, महेश ओळेंनी फोन केल्याचे पुरावे देतो, आणि अमित ठाकरे कसा भ्रष्टाचारी याचे सुद्धा पुरावे देतो. आणि जर पुरावे नाही देऊ शकलो तर मग आम्हाला ह्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगायचं. कारण कसं आहे की मी एक संयम ठेवतोय ना कार्यकर्ता, तर कार्यकर्त्याला अशा पद्धतीने मारणं म्हणजे 20 वर्ष जर जुन्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करताय म्हणजे तुमची नियत दिसते की तुम्हाला फक्त पैसा आणि पैशासाठी काम करणारी संघटना आहे, मराठी आणि मराठी माणसासाठी काम करणारी संघटना नाही, एवढं लक्षात येतं. मुळात असं 20 वर्ष काम करताना लक्षात नाही आलं का? आज अचानक 20 वर्ष काम करताना अनेक लक्षात आलं. पण प्रत्येक वेळेला माणूस काय असतो की जर माझा विषय नाही तर मी कशाला लक्ष घालू. जर माझ्या ह्यात मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी मला रिलायन्स इंडस्ट्रीच्या माथाडी ह्याच्या कामगारांसंदर्भात विषय सोडण्याचे आदेश दिले पक्षप्रमुखांनी. अशा पद्धतीने मी पुरावे देईन. या सगळ्या गोष्टीचे मला आदेश दिले, याचे पुरावे आहेत माझ्याकडे. प्रत्येक गोष्टी अमित ठाकरेंनी मला फोन करून सांगितलं हा विषय सोडायचा. अमित ठाकरेंनी मला हा विषय सोडून देण्यासाठी प्रेशर केलं. त्याचा फोन आणि फोन रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे, मी ते सुद्धा पाठवतो. जर एवढे पाठवा, तुम्ही जे असेल ते पाठवा, बघू आपण. महेशजी, ते म्हणतात की तुम्ही तुमच्याकडे पुरावे असतील. संदीपजी म्हणतात